श्रोते हो, कथाविश्व या यूट्यूब चॅनलवर मी दिव्या आपल्या मनापासून स्वागत करते. तर आपण ऐकत आहोत बाबाराव मढावी लिखित भाकर भाग 15. मृत्यू कोणाच्या दारात कसा उभा ठाकेल काही सांगता येत नाही. उकंडा आदिवासी माणूस, जेमतेम शिक्षण घेतलेला, कुस्तीच्या फडात भराभल्याची पाठ पाहणारा, उंचापुरा आडदांड शरीर, पिळदार बाहू, खेडेगावात झोपडीत जन्मलेला हा सूर्य कोणालाही झाकता आला नाही. त्याच्या प्रेमळ स्वभावानं तो सर्वांचा प्रिय झाला. अवतीभवती दारिद्र्यानं वावरणाऱ्या आपल्या नातलगांवर त्याचा भारी जीव. त्यामुळं लहानपणापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात उकंडाचं घर होतं. उकंडा तसं फारच विद्वान नव्हता, पण जीवनाचं तत्त्वज्ञान अनेक वेळा लोकांजवळ सांगताना त्यानं पाहिलं. त्याच्या भोवती हमाली काम करणारे, शेतात राबणारे मजूर, गरीब माणसं गोळा होत होते. त्यांना तो हसत हसत गोष्टी सांगायचा. तो म्हणायचा, कायले लोक गर्व करते आणि तसं वागते, साधं सुधं राहता येत नाही का? हे शरीर राजे हो नाशिवंत हाय, एक दिवस प्रत्येकाला जा लागते. चालते तोपर्यंत चालते, गाडीच्या इंजिनसारखं हाय, बिघाड झाला का गेलं. मृत्यूनं कोणाला सोडले हाय का? अरे मरण कोणारे कसं येईल ते सांगता येते का? कोणी ॲक्सिडेंटनं मरते, आता होता असं म्हणतेत. राजे हो, माणसाच्या जीवाचा भरोसा आहे का? तुम्ही सांगा बरं. मग कायले गर्व करतेत समजतच नाही. राजे हो, मस्त प्रेमानं राहावं खावं, प्रेम संग येते. माणूस मेल्यावर त्याचं नाव राहिलं पाहिजे का चांगला होता बा माणूस, त्याच्या मरणाची हुरहुर लागली पाहिजे असं जगाव. नाही तर कुत्र्या ढोरा मांजरावानी कुणी मी जगते, त्याला काय अर्थ आहे का? उकंडा मधातच म्हणायचा, माझं साधं सांगणं हाय राजे हो तुम्हाले, पटते का पहा. 2 दिवसाची जिंदगानी हाय, पण तिले जसं सजवाल तशी जगण्याची मजा हाय. जगण्याची रीत हाय. माणसाले चांगलं आणि वाईट हे दोन्ही समजते. मग समजून वाईट काहून वागावं तुम्ही सांगा. आपल्यास हातानं राहणार राजे हो कसं वागायचं ते माणसाले समजत असून आडाणी काहून बनते ते समजत नाही. समजत असून बी जे आड्याण्यासारखं वागते त्याच्यापेक्षा जनावर बरं नाही का राजे हो, ते तरी माणसाच्या उपयोगी हाय. उकंडा ताजतावानं लोकांना समजून सांगायचा. त्याच्या सांगण्यात जीवन जगण्याचा अर्थ असायचा. जीवनाचे अनेक धागे धरून तो ओढायचा. त्याच्या सांगण्यात साधेपणा होता, परंतु जीवनाचं तत्त्वज्ञानाचं गूढ होतं. मृत्यूवर त्याचं वारंवार भाष्य असायचं. तो म्हणायचा, मरणारे काहून भीता राजे हो, एक दिस येणारच हाय, कोणारे टळलं का? दाखवा बरं एकतरी असा. एक दिस सगळ्यांनाच नंबर लागणार हाय, किड्या मुंग्याले बी जा लागते. जेवढे जन्माला आडे तेवढे संपणार हाय, तुम्ही काहून भीता? उकंडा काबड कष्ट करणाऱ्या माणसांचा फार प्रिय झाला होता. त्याचा उपदेश त्यांच्या पचनी पडायचा. परंतु मृत्यू कोणाची चाहूल घेऊन येईल हे सांगताच येत नाही. मृत्यूने उकंडावरच झडप घातली. उकंडाचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्या कपाळावर झाडाचे बूट लागले. चेहरा रक्ताने भरून गेला. जाग्यावरच खात्मा झाला. पाहता पाहता सगळीकडे बातमी पसरली. सगळीकडे हळहळ पसरली. माणूस लई चांगला होता राजे हो, दुपारपर्यंत आज हसत खेळत बोलला. आज तो वावर घ्यायच्या गोष्टी करत होता, लई खुशीत होता. असं एकाकी कसं झालं? उकंडाचे सोबती हातात झाले. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाराच त्यांच्यातून निघून गेला होता. त्याच्या निर्जीव पडलेल्या शरीराची अखेरची विल्हेवाट लावायची होती. पोस्टमार्टम झालं. प्रेतं घरासमोर ठेवलं. काळ्या कोट्ट टिनाचं ठेंगणं घर आक्रोश करत रडायला लागलं. अंगणात माणसं मावत नव्हती. जिकडे तिकडे रडण्याचे आवाज उमटले. म्हाताऱ्या बाया ऊर बडवीत होत्या. तू कसा गेला रे, तुझ्या बदलीवर मले काहून नेलं नाही, आता मी जिवंत राहून काय करू? लहान लहान पोरं उसासे घेऊन रडत होते.
गावातील प्रत्येक गवताची झोपडी रडली. त्या दिवशी सारं गाव उपाशी होतं. कोणीही कामावर गेलं नव्हतं. उकंडाचं प्रेत शिडीवर चढवलं. दारिद्र्य जोपासणारी आदिवासी माणसं खांदा देण्यासाठी पुढं आली. प्रेताची शिडी खांद्यावर घेतली. सारेजण ढसाढसा रडायला लागले. जा बाबा, आता तू दिसणार नाहीस. उकंडाचे मृत्यूचे तत्त्वज्ञान आठवत होते. मृत्यूने कोणाले सोडलं का? अरे मरण कोणाले कसं येईल ते सांगता येते का? माणूस मेल्यावर त्याचं नाव राहिलं पाहिजे का होता बा चांगला माणूस? उकंडा जणू अवतीभोवतीच्या लोकांजवळ बोलत आहे असा भास झाला. उकंडा आपलं घर सोडून 3.5 हाताच्या खड्ड्याकडे जायला निघाला. तेवढाच छोटासा सोसाट्याचा वारा आला. वादळानं घरावरची छपरं उडवली. रस्त्यानं प्रेत नेणारा वारा वादळ होऊन आड येत होता. पाण्याचे थेंब सुरू झाले. आकाशात वीज कडाडली. उकंडाचं प्रेत खड्ड्याजवळ आणलं. सारं गाव स्मशानात आलं. सर्वांचं हृदय फाकलं होतं. उकंडाचं पहिलेवाणी सुंदर शरीर खड्ड्यात ठेवण्यात आलं. वरून माती खोऱ्यानं ओढली. जमलेल्या लोकांनी मुठमुठ माती टाकली. एक म्हातारी जोरानं ओरडली, आता माझ्याकडं कोण लक्ष ठेवील रे बाबा? आता पोरीले बांगड्या कपडे कोण घेऊन देईल रे बाबा? तू मातीत जाऊन कसा बसला रे बा? साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. उकंडाच्या मृत्यूमुळे मानवी तत्त्वज्ञानाची असंख्य पानं फडफडून गेली. जणू उकंडा बोलत होता, मा साधं सांगणं हाय राजे हो, तुम्हाला पटते का? 2 दिवसाची जिंदगानी हाय, पण तिले जसं सजवाल तशी जगण्याची मजा हाय. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.